नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी उज्ज्वला वाघ स्वागत करते तुमचं माझ्या रसभरीत खानदेशी यूट्यूब चॅनलवर. तर आजची रेसिपी छान अशी आंबट गोड राहणार आहे. त्यासाठी मी इकडे एक कलमी कैरी घेऊन घेतली, जी की पाव वजन होतं तिचं. अर्धी वाटी गूळ किसून घेतला, मोहरी घेतली, कढीपत्ता, थोडी हळद घेतली आणि अर्धा चम्मच चटणी घेतली, कारण चटणी जास्त नको. इकडे मी लसण व जिरे कुटून घेतले होते. चवीपुरते मीठ घेतले केली होती आणि इकडे मी छोटे 2 टेबलस्पूनच तेल घातलं, कारण तेल जास्त नको. मोहरी, जिरे, लसण व कढीपत्ता तडतडून घेतला मी तेलात आणि लगेचच आपण कैरीच्या फोडी घालणार आहोत. हळद व चटणी नंतर घालायची, नाही तर जळते ती, म्हणजे असं करपलेला असा वास येतो म्हणून. तर छान मिक्स करून घ्यायचं. आणि ही भाजी खूपच छान लागते. काही काही ठिकाणी तर उन्हाळ्यात लग्न वगैरे असलं तर पंक्तीला पण वाढली जाते ही भाजी. तर त्याच प्रकारे आपण ही करणार आहोत. तर शेवटी मी हळद व थोडी अर्धा चम्मच मी तिखट घेतलं होतं, कारण जास्त नको म्हणून. आणि चवीपुरते मीठ घालून घ्यायचं. खूप सोपी पद्धत आहे ही आणि वेळही काही लागत नाही. कधी जेवणात भाजी वगैरे सोबत आपण तोंडी लावायला ही छान भाजी बनवू शकतो, चटणीसारखी. तर चवीपुरते मीठ घालून घेतलं आणि पाणी घालून घ्यायचं. तर एवढ्या कैरीसाठी मी समजा वाटीभर पाणी घालून घेतलं होतं. थोडी शिजून मगच आपण शेवटी गूळ घालणार आहोत. एवढ्या भाजीसाठी मी अर्धी वाटी पाणी घातलं होतं, बरोबर होतं तेवढं. आणि कैरी ना वापरताना आपली कलमीच कैरी घ्या. थोड्या गोड पण असते ती, आंबट गोड. आपण गावरान जर कैरी वापरत असाल तर त्याला गूळ 3 पटीने लागतो, तरी पण ती आंबटच लागते. तर या एवढ्या एका कैरीसाठी पावभर कैरीसाठी मला अर्धी वाटी गूळ व्यवस्थित होता. तरी बघा 4-5 मिनटं मी झाकून ठेवली होती, थोडी मऊ झाली. आणि लगेचच आता मी गूळ घालून घेतला या स्टेपला. तर आता गूळ घातल्यानंतर झाकून नाही ठेवायची, नाहीतर मग खूप जास्त शिजते ते फोडी. तर गूळ घातल्यानंतर असं पाणी सुटतं. तर अजून 2-3 मिनटं राहू द्यायचं आणि मग गॅस बंद करायचा. या भाजीत कोथिंबीर वगैरे घालायची नाही, तर त्याची टेस्ट चालली जाते मग. तर गूळ घातल्यानंतर जसं गूळ विरघळतो ना, तर भाजीचाही कलर छान चेंज होतो आणि छान दिसते मग अजून. तर तुम्ही नक्की करून बघा ही रेसिपी, कारण ना उन्हाळ्यात काही ना काही असं आंबट पाहिजे असतं तोंडी लावायसाठी, कारण भाज्या तर अजिबात आवडत नाही. तर एखादी अशी वस्तू असली की मग जेवण व्यवस्थित जातं. तर पटकन बनते, काही वेळ लागत नाही. तर तुम्ही नक्की करून बघा ही रेसिपी आवडली तर. आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या माझ्या चॅनलला, कारण अशा झटपट रेसिपी, खानदेशी व पारंपरिक पौष्टिक रेसिपी मी माझ्या चॅनलवर दाखवत असते. तर नक्की फॉलो करा. धन्यवाद.